आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहे. देवाधिदेवा जगत्रय देवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे निगुण नामायचे दे प्रेम काही कळा. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती सद्गुरु भक्त करा पूर्ण कीर्ती. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाहीत. बहुदुधड जरी झाली म्हैस काय तरी काय होईल काम देऊ का म्हणे अंगे इथे आपण तरीच महिमा. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून संताचा महिमा सांगतात. काय महिमा आहे संताचा? दुर्गमी. नामाचा महिमा, संतांचा महिमा, भक्तीचा महिमा. शाब्दिकाचे काम नाहीत. म्हणजे जगद्गुरूंना अनुभव सांगायचा आहे संतांचा. समुद्र नदी नव्हे पैगा आशान म्हणून ये लिंगा संत नवती जगा मान त्या सारिखे. समुद्रामध्ये नदीमध्ये फरक आहे ना. पाषाणामध्ये लिंगामध्ये फरक आहे ना. संतांमध्ये माणूस ती सारखीच आहे. लिंग बी दगडातच बनवलेलं असतं नाही का. पायरी त्याची जास्ती त्याच्यावर संस्कार झालेले आहे ना. त्याला देव पण आला म्हणजे त्याच्यावर तेवढे संस्कार केलेले, प्राणप्रतिष्ठा केली ना. वरून दिसायला माणूस आणि संत जरी सारखे असले त्याच्यावर संस्कार केलेले आहे ना सद्गुरूंनी. म्हणून त्याला संत पण आलाय ना. संत पदच फार दुर्लभ आहे. त्या पदाला जो जातो तो मुक्त देवच होतो ना. त्या पदाला गेल्यानंतर काय पुनरावृत्ती नाही परत. ते पद ज्याला प्राप्त झालं ना त्याच्यासारखा कोण भाग्यवान आहे जगात. काय करायचं आहे त्याला नाही का. त्याच्या सगळ्या जन्माचं सार्थक झालं. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. त्यांचं महात्म्य समजण्याच मोठं कठीण आहे. कसं काय महात्म्य कळलं नाही का. कारण की शब्दाने वर्णन केले जाणार नाही. कोरडी बडबड करण्याचा इथे काही उपयोग नाही का. आता जवळ संत असला तर सामान्य देवाला काय उपयोग आहे बरं त्या देवाला नाही ना. तो व्यावहारिक दृष्टिकोनातूनच पाहिजे त्याच्याकडे. त्याच्यापासून काय फायदा आहे आपल्याला. आता खरा फायदा कळणार नाही ना. त्याच्याकडे जे खरं आहे ते हा घेणार नाही. याला असं काहीतरी वेगळं पाहिजे. पैसा, प्रतिष्ठा, मान. जे खरं धनी तो घ्यायला तयार नाही. ते मान्य करीत नाही तो नाही का. घासल्याशिवाय नाही कळणार ही गोष्ट नाही का. स्वतःला त्यातलं काही प्राप्त होईल. स्वतःला त्याच्यातला तो दिव्य आनंद प्राप्त होईल. ते भक्तीचं सुख, ते ज्ञान,
मग त्याला कळणार आहे, अरे हे तर फार परीक्षाच्या वर आहे मग, नाही का? हो. काय बापू म्हणायचे, राजे हो वाघ सांभाळणं सोपं आहे, साधू सांभाळणं अवघड आहे. साधू कळाला तर ना, हा. साधू कळण तवा आहे ना. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा ही तर तेच महिमाच आहे ना. हा. होण्याकरता घासावं लागत आहे. हम्म. म्हणून संतांचे महात्म्य समजण्यास मोठे कठीण आहे. शब्दाने ते वर्णन केले जाणार नाही. श्रीपाद बाबांनी ज्यावेळी देह ठेवला तर तिथे काय लोकांना महात्म्य कळालंच नाही ना. बाहेर कार्य झालं महाराष्ट्रात, पण स्थानिक नाही ना. म्हणले काय चव्हाणाचा म्हातारा वारला म्हणले. काय नाही का, अख्खा महाराष्ट्र तिथे गोळा झाला. मग अरे एवढा मोठा महात्मा होता म्हणजे, तिथे उभं राहायला जागा नाही. सगळं मुंबई काय, पुणा काय, इकडं रवी काय, लक्झऱ्या भरून जाऊ अख्खा महाराष्ट्र तिथं गोटीमध्ये उभं राहायला जागा नाही. इतकं बाहेरून महाराष्ट्र आला. एवढे लोक कसे काय महात्मा होतं का म्हणले. काय महात्मा काळाला जागा आहे नाही का. काय रे सगळं बाहेरच झालं ना. आणि सगळ्या संतांचं तेच, माऊलीचं तरी काय तिथं त्रासच दिला ना. पैठणला आल्यावर जरा थोडं वातावरण बदललं, गाडा बोगायला. बाकी काय तिथं अवतारी महापुरुष नाही का, भगवंताचाच अवतार घेऊन आले, त्यांना सोडलं नाही समाजानं. काय साधू जीवाला कळतंय. म्हणून संतांचे महात्म्य समजण्यास मोठे कठीण आहे. शब्दाने वर्णन केले जाणार, शब्दाचं काम नाही तिथं, शब्दाचं काम नाही. मग साधू कस काय आपल्याला उपदेश करतो. साधू पुन्हा त्या स्थितीमध्ये येत असतो, आपल्याला सांगण्याकरता येतोय तो. ही तर साधूची कला आहे ना. जिथं वाणी संपत्ती तिथं फार वेद मावनावला, पण ती साधू मग सांगतो नाही का. कधी तर शब्द संपून जातात, तेच साधू आपल्याला सोप्या भाषेत येऊन सांगतो. तेच खरं साधूचं महात्म्य नाही का. मग म्हणून दृष्टांत दिलाय म्हशीचा. म्हैस अथवा गाय ही मोठी चांगली व पुष्कळ दूध देणारी असली तरी ती काही कामधेनू होईल का. आता कामधेनू ती कामधेनूच नाही, कामधेनू स्वर्गातली. तिची शक्ती काही वेगळीच, जे पाहिजे ते देऊ शकते ती नाही का. तिची आणि आपल्या गायीची म्हशीची कशी काय बराबरी होईल बाबा. हा दृष्टांत त्याच्या करताच आहे ना. साधू आणि सामान्य माणूस आपल्यासारखे, याच्यामध्ये जेवढा फरक आहे तेवढा कामधेनू मध्ये आणि गायीत जेवढा फरक आहे तेवढा साधू मध्ये आणि सामान्य माणसातला फरक. परम महाराज म्हणतात स्वतः अंगाने, अंगाने म्हणजे स्वरूपाने, अंगाने म्हणजे या वरच्या अंगाने नाही बर का, अंगाने म्हणजे स्वरूपाने. आपण संत झालो म्हणजे संताचा मोठेपणा कळून येतो. अर्ध तरी व्हावं लागेल तेव्हा कळलं नाही का. पूर्ण झाल्यावर तर काही विषयच नाही. अर्ध तरी व्हावं लागेल आपल्याला, तेव्हा साधू कळण आपल्याला. अर्ध व्हायला का असावंच लागेल ना. मग अर्ध म्हणावं लागत होतो, बरंच प्राप्त झालेलं असतं नाही का. म्हणून शब्दाने वर्ण करत जाणार नाही. मग ही जी बडबड करते एवढे वेदांत सांगते मोकार काहीच्या काही सांगते, हे काय मग त्याचा काहीच उपयोग नाही म्हणजे. त्याचा काय वर्ण नाही, पदार्थाचं फक्त नाही का.
शब्द ज्ञानाला इथं परमार्थात फारच नाही. ओरडी बडबड, व्यर्थ बडबड, शंकरवाडीत येते नानकी, दुसरं काय नाही का. भलते साईट साधे विद्वंत असे, ज्याला लय विद्वान आहे ना, पंडित शास्त्री, जे पदवी असते त्यांच्या पुढं भलते गर्विष्ठ असते ते. ते सगळं कोरडं, त्याच्यामुळे ते ब्रह्मराक्षस होते ना. मग ब्रह्मराक्षस कोण होत? चांगले ब्राह्मण जन्म मिळाला, विद्वान झाले पार काशीला इकडे जाऊन, आणि झाला त्यांना अहंकार बालताय बी, ते ब्रह्मराक्षस होते. मग तो तुलसीदासांना जो पिशाच प्रगट झालं ते कोण होतं? तेच होत ते. अरे मी त्याला परमार्थ करत होतो म्हणजे. म्हणजे त्याला माहितीच होतं ना. आणि असं बरेचसे गुरुचरित्रात आहे, त्यांना शाप दिलेच होते ना, जयपत्र मागत होते म्हणून. सगळ्या संतांच्या चरित्रात आहे. संतांचे महात्म्य समजण्यास मोठे कठीण आहे, शब्दांनी ते वर्णन केले जाणार नाही. म्हणून कोरडी बडबड करण्याचा इथे काही उपयोग नाही. इथं काय काहींचं आडनाव संत राहत आहे, आडनावाचे सुद्धा काही संत आहे. काही राज्यामध्ये आचार्य असतात ना, त्यांना संत म्हणतात. आपण आचार्य म्हणतो ना, काही ठिकाणी त्यांना संत म्हणतात, काही आडनाव संत असतं म्हणून ते संत होते का? नाही ना. संताची आप्त नव्हती संत, संताचे घरचे, संताचे सोयरे, संताचे मित्र, संताचे सोयरे, दायरे, गणवत, मग ते संत होत असतील ना. नाही महाराज म्हणले संत की आप्त नव्हती संत. असं लय भारी आहे. नामदेवरायांचा अभंग तर किती भारी आहे नाही का. गायन करशी गायकच होशी, वैष्णव न होशी अरे जना, तीर्थयात्रा करशी कापडीच होशी. वैष्णव म्हणजे संत होणं फार अवघड आहे नाही का. फार कीर्तन करशी म्हणले कीर्तनकार होशी, पण वैष्णव न होशी अरे जना, म्हणजे फार असे सगळे खड्यासारखे लांब फेकून दिले ना संतांनी. एखाद्याला साबऱ्यावानी बोलता आलं म्हणजे तो संत होतो असं काही नाही. लोक बाल कीर्तनकार झाला संत नाही का. मला वाजवता आलं झालंच महाराज संत, गाता आलं त्याचा आणि असं काही संबंध नाही. साध नाही कधी त्याचं जीवन परिपूर्ण विषय. म्हणून संताचा महिमा तो बहुदुर्गम, शब्दिकाचे काम नाही येते. त्या नाथ महाराजांच्या मुलगा किती विद्वान होता, हरी पंडित, नंबर नाही लागला त्याचा. तुमच्याकडे नंबर लागला नाही का. नाही बाकीच्यांचं काय घेऊन बसले, आलंच ते प्रमाण पुढं पा. दोन्ही बी अभंग आता संत परत आहे. संताचा महिमा तो बहुदुर्गम. दादा गजानन महाराज उदाहरण सांगायचं आम्हाला. गजानन महाराजांचा परमार्थ कसा अनुभवाचा होता. शेगावचे गजानन महाराज आणि शास्त्री विद्वान पंडित कसे होते, ते अनुभवी संतांचं जीवन कसं असतं आणि बडबडीचे कसे असतात. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाची काम नाही येते. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय काम देणू. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. नाही संत पण मिळत ते हाटी, हाटी म्हणजे बाजारात. हिंडता कपाटी राणीवणी, नये मोल देता धनाची आराशी, नाही ते आकाशी पाताळी. काय गाथा लिहून ठेवलाय बा. आता या पदव्या भेटायच्या ना पैसे देऊन.
पण संत पण नाही मिळत. काय 1000 काय 2000 काय काय राहते बोलेल पुढं. हो. तिने गाथाच वाचेल नाही याचा अर्थ. हा. नाही मोल देता धनाची राशी, नाही ती आकाशी पाताळी दे, तुका म्हणे मिळे जीवाची साठी, नाही तरी गोष्टी बोलू नये. संतपणाचा अधिकार बाजारात विकत मिळत नाही. आता काय चालू आहे सर, तेच चालू आहे नाही का. सध्या काय चालू आहे, कलीचा वारा. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. हे जो खरा परमार्थ तो राहिला बाजूला. ते चैतन्य महाप्रभूंचं चरित्र ऐकलं का. आपल्याकडचा अवस्थेचा विषय ना. खरा परमार्थ त्यांनी प्रेम काय असतं, कृष्ण प्रेम, कृष्ण भावना, खरा परमार्थ. त्याच्याकरता अवतार असतो महात्म्याचा. श्रीपाद बाबांचं कार्य झालं ना. अवस्था काय असती, काय अंतकरण नाम आठविता सद्गती कंठी. ही अवस्था होण्याकरता जगद्गुरु तुकोबरा व्याकुळ झालेले आहे ना. मग चैतन्य महाप्रभूंची अवस्था काय भयान अवस्थेतच पाहिजे नेहमी, अष्टसात्विक भाव अवस्थेमध्ये. आणि तो खरा परमार्थ आहे नाही का. तो अंतकरण शुद्ध, अंतकरण प्रेम झाले तर संतकड त्या पदाकडे जाताच येत नाही ना हो. आणि आता पाहायला दुर्मिळ झालाय, असं कुठं पाहायलाच भेटत नाही ना. नाही संत पण मिळत हाटी. काय बाजारात भेटणारी वस्तू नाही महाराज म्हणतात. हाट म्हणजे बाजार. संतपणाचा अधिकार बाजारात विकत मिळत नाही. किंवा रानात वनात एखादा गेला म्हणले जंगलात राहतो, रानात राहून झाला असतं तर मग जनावर झाले असते ना. कायम रानातच राहते ना. गिरी कपाटात घेण्याने मिळत नाही. योगी तर तिथे ती पूर्वी तपश्चर्या करत होते, पण आता काळ अनुकूल राहिला नाही. कलियुगाचं एक महात्म्य असते, एखादा गुण जर चांगला असला ना, घोड्याला बरेच खोडी असते म्हणतात ना. बहात्तर खोडी असते, पण देवमणी जर असला म्हणले बाकी सगळे झाकले जातात ना. तसं कलियुगाचे दोष लई आहेत, एक गुण चांगला आहे म्हणले. खलो हरी कीर्तना क्रुद्ध्या येतो विष्णू, त्रेता येतो मखै, द्वापारे परिचार्याम कलो तत् हरिकीर्त. कलियुगाचा एक गुण चांगला आहे, कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाना जीवाचं कल्याण होत. हा फायदा आहे ना. गिरी कपाटात गेलं पाहिजे असं काही नाही, इथे करता येणार ते आपल्याला नामस्मरण. ज्ञानेश्वर महाराजांनी थांबवलं आपल्याला, न लगती सायास जावे वनांतर. तुम्हाला तिकडे काय गरज नाही जायची. अरे आईच वय सोनी करायचं तिथं नाही का. हा सोनी संसारी, पण जीवाला वेग द्या. काय हरिपाठे काय संत नसते तर मोकरच हात बाहेर लावायचे होते ना पहिले. चल डोंगरात तपाला म्हणजे नाही का. न लागावी हलावी चालावी बाहेरी, सेवा ती आवडी उच्चारावी ना, भेदा भेद कामे न लगे हलावी चालावी बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. फार संतांनी आपल्याला सोपं करून दिलंय बर का.
काय सांगू आता संतांचे उपकार. आता संतांनी आपल्याला किती परमार्थ सोपा करून दिले, घेण्याचं काम राहिलं का? नाही. संतपणाचा अधिकार बाजारात विकत मिळत नाही, रानात मिळत नाही, वनात मिळत नाही आणि गिरी कपाटात हिंडण्याने मिळत नाही. आता याच्यापेक्षा कोरतंय का पुढं? नाही नाही ना. काय कोणाला विचारायची गरज आहे? काय झालं आपल्याला एवढंच पुरावा नाही का? द्रव्याच्या राशी जरी किंमत दिली तरी ते संतपण मिळत नाही. वा. अरे मिळणारच कसं? त्याचा आणि याचा काही संबंधच नाही ना. काय 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 पदव्या राहतात व ते आता पुढे लिहेल. बापरे बाप, काय कोण काय लिहीन तर कोण काय लिहीन. बरं स्वतःच लिहिते ते हो ना. जगद्गुरु तुकोबारायचा गाथा जर वाचला ना, माणूस ठिकाणीवर आला पाहिजे. हो. द्रव्याच्या राशीच्या राशी जरी किंमत दिली ना, म्हणले मला संत करा, कसं शक्य आहे ते? पैसे दिले आमचं करता येईन बाबा, लई पैसे वाटले होईल ना. आता हे काही काही आमदार जेलमध्ये तरी निवडून यायचे. बरोबर आहे की नाही? पैसा आहे ना. पण पैसा दिला म्हणून संत पण नाही ना भेटत, संत नाही ना भेट होत. इकडे कसं काय, कोण जगद्गुरु होतंय तर कोण काय होतंय तर कोण काय होतंय. हे कसं काय होतंय भाऊ? काय अवघडच नाही का? आपलं आपलं नामस्मरण करीत राहा मजेत. की आकाशात आगर पाताळात कुठे मिळत नाही. त्याला पाताळात जायची गरज नाही, कुठं आकाशात या इथंच भेटणारी वस्तू आहे नाही का? महात्मा भेटला पाहिजे फक्त. आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे जीवन जर जगलो, आपण सारखी करीची तात्काळ म्हणलंय ना, शक्ती त्याच्याकडे तेवढी. आतापर्यंत केलंच ना किती जणांना नाही का? स्पर्श झाला का झाला, त्याला काय लागत आहे? आपल्याला भेटलेला खरा संत पाहिजे एवढे. त्याचा स्पर्श झाल्यावर म्हणजे नामाचा स्पर्श झाल्यावर त्याला काय टाइम आहे नाही का? लागत नाही म्हणजे त्याला लोह परिसाची नसाई संतमय मागा. द्रव्याच्या राशी जरी दिल्या ना म्हणले नाही मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हिला आपला जीव अर्पण करण्यात. वा वा, जीव द्यावा लागत. जीव दशा नष्ट व्हावा लागते नाही का? जीव द्यायला कोण मोकळे? जीव द्यायला कोंडवलीकर महाराज म्हणले होते जीव द्यायला चालू म्हणे. असे फक्कड महात्मे. माणूस सगळं देतं पण जीव देत नाही ना. जीव म्हणजे स्व. सगळं दिलं आणि सोनं दिलं तर काहीच उपयोग नाही म्हणले. स्व दिला ना म्हणजे सर्वस्व दिल्यासारखंच आहे. मग एकाच त्यामध्ये तुका म्हणे मिळी जीवाचे साठी नाही तरी गोष्टी बोलू नये. तुकाराम महाराज म्हणतात हरीला आपला जीव अर्पण करण्यात ते संतपण मिळत असते. आणि अशी जर स्थिती नसेल तर संतपणाची गोष्टच बोलू नये. मूळ जीवच शिव होतो नाही का? शिवच येतो. कल्पना त्याने झाला जीव. मायोपाधी शिव, मायेमुळे जीव झालाय नाही का? नाही तर तो शिवच आहे मूळ.
की संत त्याचं ज्ञान करून देतात. अरे तू ब्रह्म आहे, ऐक सत्वम अशी, अरे तू ती वस्तूच तू शिवस्वरूपी. म्हणजे किराळाचा दोष जाय तू आली होती 6व्या अध्यायामध्ये. किडाळाचा दोष जा, हे हिनकच सोनं असतं ना, भाग तो निघाला का मग सोनं प्युअरच आहे ना. तसे जेव्हा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, ते ब्रह्मचे संकल्प विकल्प जर थांबले ना, ब्रह्मचे ते नाही का. होणं म्हणजेच संत होणं, बाकी काय. संत म्हणजे काय शिंगामी गप्पा काय. म्हणजे त्याचा अज्ञान जातं, केरळाचा दोष जातो म्हणजे अज्ञान जातो, जीवपणा जातो ना. अज्ञान म्हणजे मी जीव, मी देह, मी आमका, मी चमका, मी स्वाम्या, मी गोम्या, हा दोष आहे ना. तो स्वरूपाचं अज्ञान गेलं मग ते म्हणले ना, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शिव, मी शिवस्वरूप आहे. गेला का नाही दोष. बोध रूपा, मी बोध रूपी. महाराज म्हणले मी वासुदेव तत्वाचा. झाला का नाही मुक्त. जीव दिला ना, जीव दिला. हाही सोपं बी आहे, रीत कळाली तर सोपं नाही का. मग किती जन्म जातील मेळ नाही बसायचा नाही का. नाही संत पण मिळत ही हाती असते. असं जर असतं मग कोण चिंतन करीत बसन, वाऱ्या करीन, एवढं अभ्यास करीन, काय पैसे द्यायचे व्हायचं संतन, काय मुक्त व्हायचं नाही का. पैसे द्यायचे म्हणा, काही सोनं नाणं द्यायचं म्हणा. अरे इंद्राना नवनाथ ग्रंथ शेवटचा अध्याय पाहा ते. नवनाथ पंथीचा अनुग्रह लागत होता त्याला, आणि त्याला ती लागत होतं वाताकर्षण विद्या. ती वाताकर्षण असं होतं का कोणाकडेच नव्हतं, ते फार गडबडून गेले सगळे. त्याच्याकरता फार मोराचा रूप धरला त्यानं. नाही जमलं त्याला. ते असं चोरून दमदाटी करून पैसे देऊन नाही भेटणारी वस्तू ती. त्यानं मोराचं रूप धरलं, कारण तिथं यज्ञ केला होता ना. मग ते यज्ञामध्ये तो आणला होता ना श्रीराज्यातला, काय नाव त्याच्यावाला, मिन्नाथ. श्रीराज्यामध्ये मच्छिंद्र नाथाला झालेला तो मैनावतीला, मैनाकिनी, मिन्नाथच नाव असतं त्याच्यावर बहुतेक. आता पारायण झालं ना नवनाथ पारायण, कोणत्याच देणार नाही का. त्याला अनुग्रह द्यायचा होता ना, त्याला अनुग्रह द्यायचा होता, हे विद्या शिकवायच्या होत्या सगळ्या. मग इंद्राना तिकडे पार स्वर्गात यज्ञ केला होता, सगळी व्यवस्था केली होती तेवढी विद्या घेण्याकरता. पण तिला काही भिडण भाड नव्हती कोणाची. त्याला काही घेणंच नाही कोणाच. इंद्र काय इंद्र काय, त्याला काय शक्ती संपन्न होते ना. इंद्रन चंद्राला जमत नव्हते. यानं ती चोरून सगळं ऐकलं आणि मग म्हणले आता द्या आशीर्वाद मला, मी ऐकलं म्हणले विद्या सगळी. ते तापले. ही विद्या तुला फलप्राप्त नाही होणार म्हणले, ही विद्या तुला फलप्राप्त होणार नाही. पार्थिव ब्रह्मदेवानं तिने मध्यस्थी केली सगळ्यांनी. जाऊ म्हणले त्याला, माफ करा बा. तिथं त्याला शाप द्यायला निघाले होते फार. एवढं नाटक केलं म्हणले सगळं. मग हे सगळं यज्ञाचं एवढं फार स्वर्गाचं हे नाटक केला ही घेण्याकरता तुला कधीच प्राप्त होणार नाही. मग मध्यस्थी केली. मग ते म्हणले तपश्चर्या करावं लागेल 12 वर्ष.
हम्म. विपा तपश्चर्येशिवाय नाही. संत पण फुकट भेटन का बरं? नाही ना. वरून ते म्हणले ही ती विद्यानाथ पण चिनवर चालणार नाही म्हणले. म्हणलं मग इथं उपयोगच काय? आज पण ती त्रास देते म्हणून तर त्याला विद्या लागत होती ना ती. हो. ही नाथांवर विद्या तुझी चालणार नाही. आणि 12 वर्ष तप करावं लागणार. याला काय सवड तप करायला? आपला मुद्दा असा आहे ते पद असं वशिल्यावर असं भेटत नसतं. त्याला सद्गुरु प्रसन्न झाले, गुरु कृपा निर्मळ भागीरथी. ती अंतःकरणातून कृपा होत असते, ती काही वशिल्यावर होत नसते. सेवेनं होत असते, चिंतनानं होत असते, नाही का? आणि मग ते हळूच आपाप अंतःकरणात बदल होऊन जातो. संत होणं म्हणजे काय? अंतःकरण पूर्ण बीज बाजूने केलेलं आहे. जन्म मरण नाही. असलाच नाही राहिले तर कायचं जन्म कायचं मरण. आणि हे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे. बस. गुरु कृपेशिवाय ही गोष्ट घडत नाही. म्हणून नाही संत पण मिळत हाटी, हिंडता कपाटी राणीवणी. नये मोल देता धनाचे रस, नाही ते आकाशी पाताळी ते. तुका म्हणे मिळे जीवाची साठी, नाही तरी गोष्टी बोलू नये. नाही तर मग तुम्ही विषयच काढू नका त्याचा, नाही का? जर तुम्हाला आपला जीव अर्पण करण्यात ते संतपण मिळत असते देवाला, आणि अशी जर स्थिती नसेल तर संतपणाची गोष्टच बोलू नये. मग बाकीचा विषयच घ्यायचा नाही का? लई कलियुगामध्ये परमार्थाचं फार हे चाललंय, नाही का? हो. पण काय नाही, त्याच्यापासून काय आपल्याला अडचण नाही काही. आपला झपाट मार्ग आहे भगवंताचं चिंतन. भगवंताचं चिंतन करत काय हळूहळू हळूहळूची जीवदशा नष्ट होत असते. जीवची परिचुकी महेशाची, नाही का? त्याच्या अगोदर काय व्हावे? हे असो दिठे जायावर झळके. शक्तिपातच आहे ना तो. महात्म्यानं कृपा दृष्टीनं जरी पाहिलं किंवा नुसतं हात जरी ठेवला डोक्यावर, पद्म करू माथा पारुशी म्हणलंय ना, शक्तिपात आहे ती. काय परंपरेनं आलेली ती शक्ती जशी देऊन टाकली. रक्तदान नाही करते लोक, आपल्या शरीरातलं रक्त दुसऱ्याला. तसं हे ज्ञान करंट इकडं करंट तिकडं नाही देत का आपण? त्याची शक्ती आहे, ज्ञानाची शक्ती. संत काय करतात? शक्तिपात म्हणजे काय? ज्ञानदान. अर्जुनाला नाही दिलं देवाना. मग तो सावळा सकंकणू पाया पसरणी अलिंगीला सस्यरणू आलिंगन दिलं ना. ये हृदयचे ते हृदय घातले. द्वैतना मोडता केले आपण अर्जुना. ती अलिंगने संताची दिवी झाली माझी काया. अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. असंच आहे ना. बदलम पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.